मी राजीनामा देईन, माया मागं ओबीसी आहे, मग असं होईन तुमचं, त्यांना ब्लॅकमेल करतो. आता फडणवीस साहेबांना नंबर लावला देईन. आणि त्यांच्याही लक्षात आलं हे मराठ्याला आणि ओबीसीला जवळच येऊन द्यायला, याला एक घाणखोडे, ही अक्कलखोरी वागलेलं आहे. मला वाटतं हे लय माणसात वागलेलं नाही का कोण पहिल्यांदी. हां, की कोणत्या तमाशात का काय होता जणू काहीतरी नाटकात तमाशा केलेलं आहे त्याने. हां, लय मोठे पोताडे अंगाला बांधलेले ते लय नाटके आहे. तेवढ्या का आम्हाला लय पक्का सोंग घ्यायला असा सोंगाडे आली बाबा ह्यो डेंजर आहे. मग त्यात आता त्या फडणवीस साहेबात नंबर लावला येईल, बोलून दाखवित नाही. पण फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं मराठा तुटला, दलित मुस्लिम तुटला, मायक्रो ओबीसी आपल्यापासून तुटला. 50-55% मराठा समाज एवढा मोठा वर्ग तोडून करायचं का? याला ना एकल खोरं, यालाच राहायचं सोय जवळ, कोणाला घेऊ नका, ह्योच पाहिजे. हे दुसऱ्याला नेता होऊन देत नाही ओबीसीचा. का धनगराचा एखादा नेता झाला चावतो का तुला? बंजारा समाजात झालेला एखादा चावतो का तुला? जमत नाही. याला जमत नाही, दिसून देत नाही, लय आतल्या गाठीचं आहे. हळूच काहीतरी ते बारीक शेंगदाणे खाल्यावर कसं तसं लई. हां, सगळ्या खोलीचा नाश करून टाकतो उंची, सगळे नाक दाबून बाहेर पळले पाहिजेत असलं. आणि यालाच ॲक्टर राहायचं तिथं. मग ते फडणवीस साहेबांनी केलं ही खौट शेंगदाणा आता मात्र याला याचा बी गेम करावा लागतो.